नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, भारतामध्ये बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हणजेच BEd हे शिक्षण घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यातील बहुतांश लोक असे आहेत ज्यांनी BEdची पदवी घेतली आहे परंतु आजही नोकरीच्या शोधात आहेत. काही लोकांना नोकरी मिळाली आहे परंतु बरेच जण कामासाठी अगदी वन भटकत आहेत. या लोकांसाठी आता एक आनंदाची बातमी पुढे येते. भारतामध्ये BEd करणाऱ्या लोकांना ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन शिक्षक बनण्याची संधी मिळणार आहे. BEd पदवी असलेल्यांना ऑस्ट्रेलियामध्ये त्यांच्या पदवीचं मूल्यांकन कसं करून घ्यावं आणि तेथील नोंदणी प्रणाली कशी आहे हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर ऑस्ट्रेलियामध्ये अध्यापन हा एक नियंत्रित व्यवसाय आहे. याचा अर्थ शिक्षक होण्यापूर्वी भारतीय पात्रता अधिकृतपणे मान्यता प्राप्त असणं आवश्यक आहे. भारतामध्ये BEd पदवी असलेले लोक ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षक कसे होऊ शकतात हे जाणून घेऊया. जेव्हा एखादा परदेशी नागरिक अध्यापनाच्या नोकरीसाठी ऑस्ट्रेलियामध्ये येतो तेव्हा त्याला काम सुरू करण्यापूर्वी आपल्या पात्रतांचं मूल्यांकन करून घेणं आवश्यक असतं. शिक्षकाच्या बाबतीमध्ये त्यांची पात्रता BEd असते, जी अनिवार्य आहे. ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट फॉर टीचिंग अँड स्कूल लीडरशिप ही संस्था परदेशी नागरिकांच्या शिक्षकांच्या पात्रतेचं मूल्यांकन करण्यासाठी जबाबदारी घेते. संपूर्ण मूल्यांकन प्रक्रिया त्यांच्या वेबसाईटवरती 3 टप्प्यामध्ये केली जाते. यामध्ये शैक्षणिक पात्रतेची पडताळणी AITSL हे सर्वात आधी भारतीय व्यक्तीने मिळवलेलं BEd पदवी ही ऑस्ट्रेलियाच्या 4 वर्षांच्या टीचिंग एज्युकेशन पात्रतेच्या समकक्ष आहे की नाही हे तपासलं जातं. ही प्रक्रिया AITSL वेबसाईटवरती कागदपत्र सादर करण्यापासून सुरू होते. त्यानंतर इंग्रजी भाषेचा पुरावा द्यावा लागतो, कारण भारतीय शिक्षकांना त्यांच्या इंग्रजी भाषेतील प्रावीण्य हे सिद्ध करावं लागतं. त्यासाठी सामान्यतः IELTS या परीक्षेतील गुणांची आवश्यकता असते, ज्यामध्ये वाचन आणि लेखन विभागामध्ये किमान 7.0 बँड स्कोअर आणि स्पीकिंग श्रेणीमध्ये 8.0 ब्रँड स्कोअर आणणं अत्यंत आवश्यक आहे. तर भारतीय व्यक्तींनी त्यांच्या सर्व पदव्या आणि शैक्षणिक कागदपत्र आणि एका वरिष्ठ शिक्षकाच्या देखरेखीखाली अध्यापन सरावाची कागदपत्र AITSL या वेबसाईटवरती अपलोड करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर कौशल्य मूल्यांकन सुरू होतं. एकदा AITSLने कौशल्य मूल्यांकनाला मान्यता दिल्यानंतर राज्य नोंदणी प्रक्रिया सुरू होते. याचा अर्थ असा की AITSL भारतीय शिक्षक ऑस्ट्रेलियामध्ये शिकवण्यासाठी पात्र आहे हे प्रमाणित करेल. शिक्षक होण्यासाठी तुम्हाला ज्या राज्यामध्ये शिकवायचं आहे त्या राज्याच्या शिक्षक नियामक प्राधिकरणाकडे म्हणजेच टीचर्स रेग्युलेटरी अथॉरिटीकडे नोंदणी करावी लागेल. उदाहरणार्थ समजा तुम्हाला न्यू साऊथ वेल्समध्ये शिकवायचं आहे तर त्यांना NESEकडे नोंदणी करावी लागेल. प्रत्येक राज्यामध्ये शिक्षकांसाठी वेगवेगळ्या आवश्यकता असतात, त्यामुळे नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी या आवश्यकतांची माहिती करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियामध्ये शिकवण्याचा मार्ग कायदेशीर अधिकारांवरती अवलंबून आहे. या ठिकाणी भारतीय शिक्षकांना शिकवण्याचा अधिकार तेव्हाच मिळेल जेव्हा त्यांच्याकडे आवश्यक तो व्हिसा असेल. आधी स्किल मायग्रेशन अनेक शिक्षक कुशल स्थलांतर व्हिसासाठी जसं की सब क्लास 189, 190 किंवा 491 व्हिसा यावरती अर्ज करण्यासाठी AITSLने कौशल्य मूल्यांकनाचा वापर केलेला आहे. कारण माध्यमिक शाळेतील शिक्षक अनेकदा स्किल्ड ऑक्युपेशन सूचीमध्ये समाविष्ट होतात. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स राज्यामध्ये एक सरकारी स्कूल टीचर आहे ज्यांनी एका व्हिडिओतून भारतामध्ये BEd करणारे कशा पद्धतीनं ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षक बनू शकतील हे सविस्तर सांगितलं आहे. यामध्ये व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटी यानुसार ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षकांचा पगार हा प्रत्येक राज्याच्या हिशोबानं वेगवेगळा असतो. जर देशातील सरासरी पगार काढला तर $1,03,000 ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे वार्षिक सुमारे 70 लाखाच्या आसपास पगार मिळतो. त्याचप्रमाणे बालवाडी शिक्षकांचा सरासरी वार्षिक पगार हा 95,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजे अंदाजे वार्षिक 65 लाख रुपये आहे. गेल्या वर्षभरामध्ये शिक्षकांच्या पगारामध्ये 3.5% वाढ झालेली आहे. तर मग मित्रांनो, जर तुम्ही भारतामध्ये BEd केलेलं असेल आणि जरी तुम्हाला भारतामध्ये नोकरी मिळत नसेल तरी ऑस्ट्रेलियामध्ये मात्र खूप चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.